नमस्कार मंडळी, गणेश उत्सव श्रीच्या 9व्या भागात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 9वा दिवस साजरा करत आहोत. या 9व्या दिवसाचे खास रहस्य कुणालाच फारसे माहीत सुद्धा नाही. ही माहिती तुम्ही कुठल्याच यूट्यूब चॅनलवर ऐकली नसेल. 9वा दिवस बहुतांश वेळा अष्टमी नवमीच्या स्थितीजवळ येतो. या दिवशी चंद्र आणि मंगळ यांचा विशेष योग तयार होतो. चंद्र म्हणजे शांती आणि मंगळ म्हणजे धैर्य. या योगामुळे गणरायाची पूजा केल्याने भक्ताला धैर्य आणि शांती दोन्ही मिळते आणि हीच खरी या दिवसाची ताकद आहे. आजच्या दिवशी बाप्पाची महापूजा पण ठेवली जाते. महाप्रसादाचे आयोजन होते कारण बाप्पा उद्या परत आपल्या घरी जाणार असतात, म्हणून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या दिवशी गणेश आणि भंडासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणूनच 9वा दिवस हा गणरायाचा विजय दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी ढोल ताशांचा गजर अधिक जोरात होतो. तो विजयाचा नाद आहे. भंडासूर नावाच्या राक्षसाचा वध गणेशाने कसा केला तर भंडासूर हा राक्षस होता. तो कामदेवाच्या राखेतून जन्माला आला. शिवाने कामदेवाला भस्म केले होते आणि त्याच राखेतून हा राक्षस प्रकट झाला होता. त्याने तप करून महादेवाकडून वरदान मिळवले होते की माझा वध फक्त गणपतीच करू शकतो, असे वरदान मागितले. वरदानामुळे तो अजिंक्य झाला. त्याने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. स्वर्गातील सर्व देव त्यांच्या पुढे पराभूत झाले आणि इंद्रासकट सर्व देवांना भंडासुराची खूप भीती वाटू लागली. देवाने पार्वती माता आणि गणेशाची प्रार्थना केली. पार्वती मातेने आपल्या पुत्राला म्हणजे गणपतीला भंडासुराचा वध करण्याची आज्ञा केली. गणेशाने आपल्या सेनेला घेऊन भंडासुरावर आक्रमण केले. सुरुवातीला भंडासुराने अनेक माया दैत्य अडथळे निर्माण केले, पण गणेशाने आपल्या परशु आणि अंकुशाच्या शस्त्राने सर्व विघ्ने दूर केली. शेवटी गणेशाने पाश म्हणजेच फाश वापरून भंडासुराला बांधले. नंतर आपल्या परशुने म्हणजेच कुऱ्हाडीने त्याचा वध केला, अशी पौराणिक आख्यायिका आहे. या कथेने एक संदेश दिला की अहंकार आणि अन्याय कितीही शक्तिशाली असला तरी गणपतीच्या बुद्धी, संयम आणि शक्तीसमोर टिकू शकत नाही. म्हणूनच 9व्या दिवशी ढोल ताशांचा गजर विजयाचा नाद मानला जातो. ही कथा फार कमी लोकांना माहीत आहे. तर मंडळी, ही होती 9व्या दिवसाची माहिती. आतापर्यंत मी तुमच्यासोबत 9ही दिवसाची माहिती शेअर केलेली आहे. आजपासून आपली गणेश उत्सव सिरीज ही मालिका संपत आहे. उद्या आहे अनंत चतुर्दशी. उद्या आपण गणपतीची मिरवणूक पाहणार आहोत. जर तुम्हाला आतापर्यंतचे व्हिडिओ आवडले असतील तर मला कमेंटमध्ये तसे कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण गणपतीला निरोप देऊया आणि म्हणूया गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.